चा पदार्थ हा नॉनव्हेज रेसिपींमधला माझा सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे। तो म्हणजे कलेजी फ्राय। बऱ्याच वेळेला हॉटेलमध्ये हा पदार्थ आपण खात असतो, परंतु घरी बनवला जात नाही। आज मी तुम्हाला ह्याची अशी रेसिपी दाखवणार आहे जी बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि अगदी बोटं ताट चाटून पुसून खाल एवढी टेस्टी होते। ही रेसिपी बनवताना अगदी 2-3 टिप्स आहेत, त्या फक्त फॉलो करा म्हणजे तुमची देखील कलेजी फ्रायची रेसिपी अगदी परफेक्ट अशी तयार होईल। चला साहित्य आणि कृती बघूयात। सगळ्यात आधी इथे मी चिकनची कलेजी घेतली आहे पावशेर। ही पावशेर कलेजी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याचा संपूर्णपणे वास निघून जाईपर्यंत त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक छानसं त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर 1 पाव चमचा हळद घालायची आहे, नंतर 1 चमचा घरगुती गरम मसाला आपण शेवटी पण घालणार आहोत, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट। आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर वरून अर्ध लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू पिळल्यामुळे मॅरिनेशन खूप छान होतं। लिंबामुळे संपूर्णपणे सगळे मसाले कलेजीमध्ये एकजीव व्हायला मदत होते। चला आता हे सगळ्या गोष्टी छानपैकी हाताने कलेजीला चोळून छान मॅरिनेट करून घ्यायचे। जेवढे त्याला छान तुम्ही चोळून मॅरिनेशन कराल तेवढा त्याचा फ्लेवर जास्त छान येणार आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्टही घालू शकता, मी ती स्किप केली आहे कारण मी ह्याचं छान असं वाटण बनवणार आहे। चला आता कलेजी मॅरिनेशन करून बाजूला ठेवली आहे। कोथिंबीर, आलं, लसूण, पुदिना आणि त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या एक वाटण बनवून घेणार आहोत। मिरची इथे मी 2च घालते कारण आपण लाल तिखट गरम मसाला घातलाय तिखटासाठी आणि नंतरही शेवटी गरम मसाला आपल्याला ॲड करायचा आहे। आता पाणी न घालता ह्याचं छानपैकी वाटण बनवून घ्यायचं आहे। या वाटणामुळे आपल्या कलेजी फ्रायला खूप छान टेस्ट येते। चला वाटण आपलं इथे छानपैकी तयार झाले। आता हे बाजूला ठेवूयात आणि कांदा चिरायला घेऊयात। कांदा चिरत असताना देखील कांदा अगदी पातळ स्लायसेसमध्ये आपल्याला चिरून घ्यायचा आहे। यामध्ये आपण भाजलेला कांदा, खोबरं याचं कोणतंही वाटण घालणार नाही आहोत, फक्त कांदा घालणार आहोत। कांदा देखील अगदी स्लायसेसमध्ये छान चिरून घेतला की तो तळताना छान गोल्डन ब्राऊन व्हायला मदत होते। चला इथे कांदा चिरून झालाय। आता घेऊयात डायरेक्ट आपली फोडणी करायला। फोडणीसाठी सगळ्यात आधी पॅन गरम केला आहे। पॅनमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचं। कलेजी फ्रायला तेल थोडंसं जास्त लागतं। आता यामध्ये घालायचा आहे हा आपला पातळ चिरलेला कांदा तेलावरती छान तळून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा कांदा गोल्डन ब्राऊन होत नाही आहे पूर्णपणे तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा तळत असतानाच यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्या देखील कांद्यामध्ये छान तळून घ्यायच्यात। लसूण आपण सुरुवातीला वाटणामध्ये देखील घातला होता, परंतु परत फोडणीमध्ये घातल्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर आपल्या भाजीला येणार आहे। थोडंसं मीठ घालून घेतले, मिठामुळे कांदा लवकर पचायला मदत होते। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा कांदा तळून घेतलाय। जेवढा छान तो ब्राऊन रंगावरती तळला जाईल त्याचा तेवढा छान फ्लेवर आपल्या कलेजी फ्रायला भेटतो। चला आता कांदा छानपैकी तळून झाला की त्यामध्ये घालायचं हे आपलं हिरवं वाटण। आता पाणी न घालता वाटण केलं होतं त्याच्यामुळे ते छानपैकी परतलं जातं आणि त्याचा एक खमंगपणा आपल्या कांद्यामध्ये मिक्स होऊन जातो। चला आता हे देखील वाटण तेलावरती परतवून घ्यायचं। छान परतलं गेलं की यामध्ये ही घालायची आपली मॅरिनेट केलेली कलेजी। एक साधारण 10 ते 15 मिनटं कलेजी छान मॅरिनेशन करून ठेवा। बाकीची सगळी तयारी होईपर्यंत कलेजी छान मॅरिनेट होते। चला आता कलेजी यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे कलेजी परतत असताना किंवा ही भाजी बनवत असताना सुरुवातीला पाणी अजिबातही घालायचं नाही आहे। तुम्हाला अगदी लो टू मिडियम गॅसवरती कलेजी आपल्याला परतवून घ्यायची आहे। जेवढी तुम्ही कलेजी लो टू मिडियम गॅसवरती पाणी न घालता फ्राय करून घ्याल तेवढा त्याचा छान टाईटनेस जास्त येतो आणि फ्लेवरही खूप छान लागतो। जवळजवळ 70% कलेजी आपली शिजली की त्यामध्ये घालायचं एक अर्धा फुलपात्र पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे, फक्त राहिलेली 30% कलेजी छान शिजली जावी आणि सगळे मसाले छान एकजीव हवेत याकरताच फक्त पाणी घालायचं आहे। चला आता पाणी घातल्यानंतर वरून छानपैकी कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यानंतर तिला 1-2 मिनटं परतवून घ्यायचं। आता जर तुम्हाला जास्त थोडीशी लफलफीत बनवायची असेल तर पाणी थोडंसं जास्त घातलं तरीही चालेल, परंतु सुरुवातीला कलेजी जोपर्यंत छान शिजत नाही आहे 60-70% तोपर्यंत अजिबात पाणी घालायचं नाही। आता झाकण ठेवून एक वाफ देते। हे मसाले आपल्या कलेजीमध्ये एकजीव होतात। तुम्ही बघू शकता किती सुंदर तेलही सुटले। आता हे घरगुती बनवलेला गरम मसाला आहे, यामध्ये जिरा पावडर आणि दालचिनीचा फ्लेवर थोडंसं जास्त आहे, तो वरून घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। वरून अशा पद्धतीने मसाला घातल्यामुळे त्याचा फ्रेश असा फ्लेवर आपल्या कलेजीला भेटतो। चला तर परत एकदा छान परतवून घेते। तुम्ही बघू शकता अख्खा लसूण किती छान दिसतो यामध्ये आणि खाताना देखील तो इतका सुंदर लागतो कारण तेलामध्ये कांद्याबरोबर छानपैकी तो तळला गेला होता। सुंदर असा हा आपला कलेजी फ्राय अगदी झटपट तयार झाला आहे। ह्याला भाकरी, चपाती, रोटी कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। त्याबरोबर कांदा आणि लिंबू देखील मी सर्व करून घेतले। आजची ही सुंदर अशी कलेजी फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि शुभज्योत रेसिपी चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा।
कारण अशा नवनवीन रेसिपी मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असते. खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि एकही रेसिपी तुमच्याकडून अजिबात मिस होणार नाही. चला, ही रेसिपीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.